रायगड विभागातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या सदस्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आज विभाग नियंत्रक कार्यालय रायगड येथे निदर्शने करण्यात आली। यावेळी त्यांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन चालक विभागाचे यंत्र अभियंता पंकज ढावरे यांना दिले। निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील अनेक वर्षांपासून बऱ्याच मागण्या प्रलंबित होत्या। या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज पेन तालुक्यातील रायगड विभाग नियंत्रक कार्यालय रामवाडी समोर निदर्शने करण्यात आली। या मागण्यांमध्ये प्रामुख्याने पेन्शनची प्रलंबित असणारी प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्यात यावी। भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजना धोरणामध्ये विलंब होत आहे, ती प्रक्रिया लवकरात लवकर करावी। कर्मचाऱ्यांना त्यांच्या पती आणि पत्नीसह सर्व बस गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी वर्षभर पास मिळावा। मुलांना नोकरीत 5% आरक्षण मिळावे। कामगार करारानुसार वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करावी यांसह इतर मागण्या आपल्या निवेदनातून मांडण्यात आल्या। यावेळी बोलताना विभागीय सचिव GM पाटील यांनी सांगितले की पेन्शनच्या मागण्या सर्वात महत्त्वाच्या असून गेली 5 ते 6 वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत। बऱ्याच वेळा प्रयत्न करून पत्रव्यवहार करून तसेच तक्रारी करून देखील प्रश्न सुटत नसल्याची खंत व्यक्त केली। तर एसटीचे चालक विभागाचे यंत्र अभियंता पंकज ढावरे यांनी सांगितले की या कर्मचाऱ्यांचे विभागीय प्रश्न अडचणी त्रुटी दूर करून लवकरच मार्गी लावण्यात येतील। मध्यवर्ती कार्यालय संबंधित असणारे प्रश्न वरिष्ठ स्तरावर पाठवून तिकडून ज्या काही सूचना येतील त्याप्रमाणे प्रक्रिया केली जाईल असे सांगितले। यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जाधव, कार्याध्यक्ष JP पाटील, रिपब्लिकन एसटी कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस सीताराम कांबळे, विभागीय सचिव GM पाटील, सदस्य सुरेश पाटील, BL लाड, संजय म्हात्रे, MS डाकी, रामचंद्र मोकल, DR पाटील यांसह असंख्य निवृत्त एसटी कर्मचारी उपस्थित होते। आज आमच्या केंद्रीय कार्यकारिणीने डिक्लेअर केल्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रभर निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने रायगड विभागाचे आंदोलन विभाग नियंत्रक कार्यालय रामवाडी येथे होत आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आंदोलन यशस्वीपणे पार पाडलेलं आहे। त्यामध्ये साधारणतः 300 ते 350 आमचे सेवानिवृत्त कर्मचारी हजर आहेत। त्याने उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत। त्या प्रशासनामध्ये त्याची साधक बाधक चर्चा होऊन विभागीय लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हे इथले विभाग नियंत्रक, रायगडचे विभाग नियंत्रक हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यांच्यासाठी आम्हाला 31 तारीख त्याने दिलेली आहे पुढील मीटिंगसाठी आणि जे प्रश्न सेंट्रल कमिटीचे आहेत किंवा राज्यस्तरीय आहेत ते प्रश्न मुंबई सेंट्रलच्या कार्यालयाकडून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। महत्त्वाच्या मागण्या आम्ही आता डिस्कस केलेल्या आहेत। त्याप्रमाणे जे काय मागण्या आहेत त्या पेन्शनच्या ज्या काय आमचे कर्मचारी आहेत त्या 5-5, 6-6 वर्ष पेंडिंग आहेत आणि त्यांचे पेन्शनचे प्रश्न आता आम्हाला यांच्याकडे मांडूनसुद्धा ते निर्णय होत नाही। आम्ही अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा झालेले नाहीत। एकतर आम्हाला EPS 95 प्रमाणे खूप तुटपुंजी पेन्शन मिळते एसटी कर्मचाऱ्यांना आणि ती पेन्शनसुद्धा जर वेळेवर मिळत नाही अशी आमची सर्व कर्मचाऱ्यांची तक्रार आहे। किमान 20 ते 25 लोकांच्या 5-5, 6-6 वर्ष झाली तरीसुद्धा पेन्शन मिळालेलं नाही। निवृत्त कर्मचाऱ्यांचे काही विषय जे आहेत त्याच्यामध्ये विभागीय कार्यस्तरावरचे आणि मध्यवर्ती कार्यालय स्तरावरचे काही विषय आहेत। विभागीय कार्यस्तरावरचे जे काही विषय आहेत ते मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू 100%। लवकरात लवकर त्याच्याविषयी आम्ही ज्या काही अडचणी आहेत, त्रुटी आहेत त्या मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करू। बरेचसे विषय हे पेन्शनशी रिलेटेड आहेत, त्याच्याविषयी ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या कशा लवकरात लवकर दूर करता येतील ते आम्ही बघून सोडवण्याचा प्रयत्न करू। बाकी जे काही त्यांचे मध्यवर्ती कार्यालय स्तरावरचे प्रॉब्लेम आहेत ते तिकडे घेता येतच नाही विषय, तिकडून जे काही सूचना येतील आम्हाला आदेश येतील त्याप्रमाणे कार्यक्रम। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।